तुम्ही काम करू नका का तुम्ही चालतात का फिरवतात फॉर्म भरून घेतात याचे फॉर्म घ्या राख्या जमा करा मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी हे पद्धत योग्य नाहीये मला मी किती वर्ष शांत बसणार 18 वर्ष झाले मला काम करून त्यांना भेटायला जिरे सर त्यांना जर बोलवायचं असतं मग त्यांच्या बायकांना कार्यकर्त्यांना का तुम्ही आंदोलनाला 18 केसेस आहे माझ्यावर 18 केसेस असल्यावर सुद्धा त्या बाईला तिकीट दिला 15 दिवसापूर्वी म्हणून तिचा प्रचार होतो आणि म्हणतात वरून नाव आलं पक्षाला माहिती का ती बाई ते मी आता शांत बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट गुच्चू बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात ही कोणती पद्धत आहे वागायची कुठल्या प्रभागात मी दिव्या उल्हास मराठे गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट होतं एका छोट्या कार्यकर्ता ती का मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्या समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाहीये ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे ताई माझा 20 क्रमांक आहे प्रभाग क्रमांक 20 कुठला एरिया तो मी इथे सावे साहेबांना बोलायला आलेली म्हणतात गेला उडत भाजप पक्ष कुठे शिस्त राहील कुठे काय राहिले काहीच नाही राहिले पेट्रोल आणून मी जाणार नाही आत्मदान करणार म्हणजे करणारच कशाची शिस्त जी बाई छोट्याशा कार्यकर्त्याची बाईला तिकीट देतात तुम्ही ही कसली शिस्त ही शिस्त बिस्त काही नाही लाडकी बहीण आमच्या शाळासारखे 100 जातील आणि यांच्याकडे 200 येतील पाठवल्या म्हणजे काम आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना डावलते खूप भाषणामध्ये खूप म्हणतात सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे असं आहे तसं आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांना डावलतात मध्ये बसतात झोपलेले असतात आरामशीर बसलेले महिला आरक्षण आहे असे तसे म्हणतात नवऱ्यांना पण तिकीट देतात काय वाढायच्या आम्ही महिलांना सभागृह करून सोडताय प्रचारासाठी पक्ष जेव्हा काहीच नव्हता तेव्हापासून आम्ही काम करत आलेलो आहे असं डावललं जातं म्हणजे मी काय आता नवीन नाहीये 18 वर्ष झालेत मला फॉर्म दिलाच नाही ना तिला गेला ना तिला गेला माहिती झालं म्हणून मी आले इथे दिले त्यांनी बोलून दिले चोरून दिले फॉर्म